शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे। 2 आठवड्यांनंतर आता सुनावणी होणार असं समजतंय। आधीच बरीच लांबणीवर पडलेली ही सुनावणी आहे आणि त्यात आता पुन्हा एकदा 2 आठवड्यांनी ही सुनावणी पुढे गेलेली आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आहे ज्याच्यावर सुनावणी होणार होती, मात्र आता 2 आठवड्यांनंतर सुनावणी होणार असं समजतंय। शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केलाय सुनील प्रभूंच्या याचिकेवर आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलंय तिथे चालेल। तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील। बघतोय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टाने सुनावणी पुढे ढकललेली आहे। पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे गेली आहे आणि 2 आठवड्यांचा हा कालावधी असेल। 2 आठवड्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणावर सुनावणी होणार असं समजतंय। खरं तर आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण या संदर्भातली सुनावणी झाल्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली सुनावणी होणार होती, मात्र सध्या तरी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातली जी सुनावणी आहे ती 2 आठवडे पुढे गेली आहे असं समजतंय। सुप्रीम कोर्टाने या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणातली ही सुनावणी पुढे ढकललेली आहे अशी माहिती समजते। आता थेट 2 आठवड्यांनंतरच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार आहे। तर या सगळ्या संदर्भात घटना तज्ञ उल्हास बापट यांनी नेमकं काय मत मांडलंय बघूया। आता 2/3 गेले तर वाचतील किंवा स्पीकरनी तात्पुरता पक्ष सोडला तर तो वाचेल, हे अपवाद आहे। आता स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे की 2/3 म्हणजे एकाच वेळी 2/3 जायला पाहिजेत बाहेर। इथे तसं झालेलं नाहीये, पहिल्यांदा 16च गेलेत फक्त, तेव्हा ते डिस्क्वालिफाय व्हायलाच पाहिजेत। आणि सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की ज्या क्षणाला ती व्यक्ती पक्ष सोडते त्या क्षणापासून ती डिस्क्वालिफाय होते। म्हणजे ज्यावेळी शिंदे किंवा त्यांचे इतर लोक सोडून बाहेर गेले पहिले, ते त्या क्षणापासून डिस्क्वालिफाय झालेत असा सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा निर्णय आहे।